काय कर्कसा ग माय, एक तर आमचा मराठवाडा असा दुष्काळी भाग आहे. त्याच्यात संजय शिरसाट साहेबांसारखी माणसं 50 खोके घेऊन कुठंतरी सुखानं आयुष्य जगतील म्हणलं तर ते जगू देना. तर आता संजय शिरसाट साहेबांच्या पक्षामध्ये कसं म्हशीचं शिंगण, वंभट स्वाहा, टॉयलवरची पूजा, आगोरी पूजा चलतीनं, तसं मी म्हणलं माय आता मुळा पक्षावर नका बरं मुदात. आणि मी मराठवाड्याची, संजय शिरसाट साहेब मराठवाड्याचे म्हणून मी म्हणलं मा आता त्याच्यासाठी जरा असं प्रार्थना काहीतरी करावं जरा असं. तर हो का मी त्याच्यासाठी हो का आल्या गेल्याची, काळ्या कुत्र्याची, माकड तोंड्याची, डुक्कर तोंड्याची, खाल्लाकडल्या गल्लीतल्या बाईची, वरलाकडल्या गल्लीतल्या बुवाची, देवाभाऊची, देवाभाऊच्या पक्षातल्या लोकांची, यकूमामाच्या पक्षातल्या लोकांची, संजय राऊतची, अंबादास दानवेची, इम्तियाज जलीलची, अयोध्याची, समध्याची नजर उतरू जाऊ दे ग माय. थू. आता हे का संजय शिरसाट साहेब आमच्या मराठवाड्यातले येतं आणि काय त्याच्या मागं कसं लागली की ग माय. आधी ते काहीतरी 1.5-2 कोटीचे ते चाट अयोध्यानं बाहेर काढले. त्याच्यानंतर संजय राऊत साहेबांना आता ही व्हिडिओ काढला. त्याच्या अगोदर इम्तियाज जलीलनं ते जमिनीचं प्रकरण बाहेर काढलं. अंबादास दानवेने ते हॉटेलचं काढलं. काय ह्याच्या मागं लागले की ग माय. मी म्हणते एवढा भ्रष्टाचार काऊन करायचा असेल बरं. जरा लोकांना दान धर्म केलं तर असं काही मागं लागणार तरी नाही. जाऊ दे ग माय, मला काही करायचं नाही. फक्त एकच सांगायचंय, समध्या गद्दार लोकायला संजय राऊत साहेबाच्या नादाला लागत जाऊ नका बरं. ते बुवा लय खतरनाक आहे. आणि ते जेव्हा म्हणतात ना की मी एखादी गोष्ट त्याचं ते वाक्य त्याच्यामधून काहीतरी शिकत जा की बुवा पुढचा नंबर आपला तर नाही ना. त्या बुवा ना 3 लोकांना आता चडी बनींवरती दाखवलं सगळ्या देशाला. बघा आता बाकीचे पुढचे लोक गद्दार आहेत ना, तर ते समजून जा ह्याच्यातून काहीतरी. संजय राऊत साहेबाच्या नादी लागू जाऊ नका. संजय राऊत साहेब सगळ्याला असं समोर आणतात देशाच्या. तुम्ही काय शिरसाट साहेब मराठवाड्याचे आहेत म्हणून मी तुम्हाला सांगायले, बाकी सगळे यकूमामाच्या पक्षातल्या समजायला सांगायले सांभाळून राहा बरं. तवरुक इतकंच बोलते, आज मला लय बोलायचं आहे. तवरुक इतकंच गंज करते.